वळूया पुढल्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय पक्षांचं निषेध आंदोलन आहे। दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनाला समर्थन आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कॉकरोच जनता पक्ष आणि त्यासोबतच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जे पक्ष आहेत त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। कारण दिल्लीमध्ये जी काही घटनाक्रम आपण पाहिलाय, जो काही प्रकार आपण पाहिलाय, त्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि या आंदोलनाला समर्थन वाढत चाललेलं आहे। समर्थन देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आता आंदोलन केलं जाणार आहे। महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सत्ताधाऱ्या पक्षांच्या व्यतिरिक्त जे त्यांच्या विरोधामध्ये जेवढे पक्ष आहेत ते पक्ष एकत्रित येत आहेत आणि या ठिकाणी त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आपण माझ्या मागे पाहताय, या आंदोलनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आज आम्ही सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने काल आमची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की दिनांक आपल्या 26 तारखेपासून आम्हाला या ठिकाणी आपलं साखळी उपोषण करायचं होतं। पण तसं न करता काल अभिजित दिपके यांनी सांगितलं की उद्या पूर्ण संबंध आपल्या देशामध्ये पूर्ण आपलं आंदोलन झालं पाहिजे। त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व पक्षाच्या जेवढ्या काही आपल्या विद्यार्थी संघटना आहे, अंगीकृत संघटना आहे, त्यांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता दिल्लीच्या आंदोलनाचा जो वणवा आहे तो इथपर्यंत नगरमध्ये कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि त्यासोबतच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपली उपस्थिती दर्शवलेली आहे। आंदोलन हे काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने आंदोलन आणि पुकारलं होतं दिपकेनी त्यांचा या त्यांना पाठिंबा आंदोलन आहे। सर्व पक्षी कृती विद्यार्थी समितीच्या वतीने आंदोलन आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन पूर्ण भारतभर चालू राहणार आहे आणि सर्व विद्यार्थी एकजुटीने या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहेत। मी दिल्ली पोलिसांना सुद्धा विनंती करतो की आपण जो माणूस अत्याचार जो विद्यार्थ्यावर केला त्यासाठी सुद्धा तुम्ही सर्व दिल्ली पोलिसांनी सुद्धा माफी मागितली पाहिजे। दिल्ली पोलीस हे गृहमंत्र्यांचे आदेशाने कोणतीही कारवाई करतात। दिल्लीमध्ये कोणते त्यात दिल्लीचं सरकार चालत नाही। त्या ठिकाणी दिल्लीचे जे पोलीस आहेत ते गृहमंत्री अमित शहाच्या आदेशाने त्यांनी विद्यार्थ्यांवरती जो अमोल अत्याचार केला ते अमित शहा सुद्धा यांनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। त्यांनी सुद्धा या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अशी मागणी आमची या विद्यार्थी समितीच्या आंदोलनातून आहे। दिल्ली सरकारने दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर अमानुष लाठीचार्ज केला, याच्या निषेधार्थ व सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ आम्ही सर्वपक्षीय विद्यार्थी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। आमचं एकच म्हणणं आहे, जरी उपोषण सोनम वांगचुक सोडला असेल किंवा अजून काही असेल, जोपर्यंत शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होत नाही आणि प्रधानमंत्री राजीनामा मानत नाही तोपर्यंत हे आंदोलन देशभर चालू राहील। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।